डोमेन मध्ये काही प्रकार आहेत. एक असतो TLD म्हणजे टॉप लेवल डोमेन्स. सो .com, कॉम म्हणजे जनरली कमर्शियल, कॉम फॉर कमर्शियल. आपण जनरली वेबसाईट बघतो त्या .comच्या असतात, कमर्शियल प्रोडक्ट विकत असतात म्हणून त्यांना कमर्शियल पकडलं जातं. असा काही हार्ड अँड फास्ट रूल नाही, पण बऱ्याचदा .comच्या वेबसाईट वापरल्या जातात. .org जर आपण एनजीओ चालवतोय, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन चालवतो, तर आपण .org घेऊ शकतो. सो .edu फॉर एज्युकेशनल वेबसाईट, .net फॉर नेटवर्किंग वेबसाईट, .int फॉर इंटरनॅशनल वेबसाईट, .mil फॉर मिलिटरी, .gov फॉर गव्हर्नमेंट. असं आपण बरेच टॉप लेवल डोमेन्स घेऊ शकतो. ऑफकोर्स गव्हर्नमेंटचे आणि मिलिटरी असे आपल्याला डोमेन घ्यायचे असतील तर त्याच्या कागदपत्रांची व्यवस्थित पूर्तता करायला लागते. हे झालं TLD. दुसरा प्रकार आहे CCTLD. हा जो दुसरा प्रकार आहे म्हणजे काय, कंट्री कोड टॉप लेवल डोमेन. याच्यात काय होतं, आपण कंट्री स्पेसिफिक डोमेन घेऊ शकतो. म्हणजे .in, .uk, .au फॉर ऑस्ट्रेलिया. तर अशा आपण डोमेन्स घेऊ शकतो. सो तुमची जर वेबसाईट इंटरनॅशनल असेल, तुमचा बिझनेस जर इंटरनॅशनल असेल, तुम्हाला माहिती आहे की मला जगभरात ही वेबसाईट रँकला आणायची तर .com प्रेफरेबल आहे. तुम्ही एखाद्या स्पेसिफिक कंट्रीमध्ये करता तर .in पण प्रेफरेबल आहे. काही एक्झाम्पल्स आहेत, जसं की ऑडी वेबसाईट जी आहे ती वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे डोमेन .in, .uk, .au करते. ॲक्सेंचरची वेबसाईट आहे जिथं एकच वेबसाईट आहे आणि त्यांनी वेगळे वेगळे सब डोमेन क्रिएट केलेले आहेत. तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी त्या हिशोबाने फॉर्म करू शकता. सो बऱ्याच वेबसाईट्स आहेत ज्याच्यातून तुम्ही असे डोमेन खरेदी करू शकता. जसं की GoDaddy इंडियामध्ये फार पॉप्युलर आहे, बिग रॉक्स आहे.